सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांनी पर्यटन स्थळांवर गर्दी केली आहे। तसंच मुंबईतील वरळीमध्ये दरवर्षी नकारात्मकतेच्या भस्मासुराचं दहन करण्यात येतं। यंदा वरळीमधील गोपच इमारतीनं राजकीय भस्मासुराचं दहन करायचं ठरवलंय। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। नववर्षाचं स्वागत करताना नकारात्मक गोष्टींना तिलांजली द्यायचं असते, त्या गोष्टी सोडून द्यायच्या असतात आणि अर्थातच सकारात्मक गोष्टींचं स्वागत करायचं असतं। आणि हाच संदेश घेऊन, हाच विचार घेऊन वरळी गोपचर बिल्डिंग दरवर्षी एक नकारात्मक भावना, एक नकारात्मक विचार आपल्या इमारतीच्या खाली प्रतिकात्मक रूपाने जाळते। आणि यंदाचा त्यांचा विषय आहे तो म्हणजे हा राजकीय भस्मासूर। हा राजकीय भस्मासूर महाराष्ट्रातनं हद्दपार व्हावा ही भावना वरळीकरांची आहे। अभि मला सांग की यंदाच्या वर्षी हा राजकीय भस्मासूर जाळला जातोय। दरवर्षी आपण बघतो की वेगवेगळे विषय तुम्ही घेता, कधी व्यसनांचा भस्मासूर असतो किंवा कधी भ्रष्टाचाराचा असतो, मात्र यंदाच्या वर्षी राजकीय भस्मासूर का? आज वरळी गोपचर सोसायटी म्हणजे 31 वर्ष आहे, ही आमची परंपरा आहे। म्हणजे वर्षाला ज्या काही वाईट घटना घडतात त्याचं प्रतिबिंब आम्ही इथे साकारतो। हा बॅडमॅन आहे। बॅडमॅन कोणाचं प्रतीक आहे? हा बॅडमॅन म्हणजे जे वर्षाला ज्या काही वाईट घटना घडतात त्याचा आम्ही प्रतिबिंब साकारतो। म्हणजे नवीन वर्षात अशा घटना घडू नये म्हणून आमची वरळी गोपचर सोसायटी नवीन वर्षाला एक वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवतो। कधी ड्रग्सवर राबवतो, कधी अतिरेकी कारवाई असेल त्याच्या विरोधात राबवतो। मग एक सामाजिक बांधिलकी जपणारं आमचा हा भावना अशी आहे की सध्याचं राजकारण हे बॅडमॅन्सने भरलेलं आहे, अशी भावना आहे? हो, सध्याचं राजकारण बॅडमॅननी भरलेलं लोकांना दिसतं आहे। त्यामुळे लोक आता कंटाळले आणि येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेला लोक मला वाटतं जास्ती करून नोटाला मतदान करतील। त्याचं कारण म्हणजे जे गलिच्छ राजकारण चाललं। कारण लोकांचं एकच मागणी आहे की आम्ही जो लोकप्रतिनिधी निवडून देतो तो लोकप्रतिनिधी आज ह्या पक्षात जातो, तो उद्या त्या पक्षात जातो, तो समाजकार्याची कामं न करता, विकास कामाची कामं न करता स्वतः राजकारण करतो आणि त्या राजकारणातून अर्थकारण करतो। त्यामुळे या ठिकाणी आपण बघत असताना जे काही व्यंगचित्र म्हणजे जे आर्ट स्टुडंट आलेली, मुलं आलेली, त्यांनी हे व्यंगचित्रामध्ये ते दिखवलं की शेतकऱ्याची आत्महत्या आहे, पण त्याला काहीच सरकारला फरक पडला नाहीये। नक्की त्याच्यामुळे राजकारणातला हा बॅडमॅन आता राजकारणातनं हद्दपार व्हावा। महाराष्ट्रामधली एक पूर्वीची चांगली सुसंस्कृत अशी राजकीय संस्कृती ही महाराष्ट्रात परतावी ही भावना वरळीकरांची आहे। आणि त्यामुळेच 31 डिसेंबर या वर्षाच्या शेवटच्या दिवशी हा राजकीय भस्मासूर, हा राजकीय बॅडमॅन आता दहन केला जातोय। आणि येणारं वर्ष हे महाराष्ट्राच्या राजकीय सांस्कृतिक विश्वात सकारात्मक ठरो हीच अपेक्षा वरळीकर करतायत। कॅमेरामन अजित कदमसह मनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।